जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अगं केड्यानी एका नवीन किराणेवाल्याला उल्लू बनवला आणि आजच किराण्याचं महिनाभराचं राशन भरलंय. मला आता 15 मिनिट्स तरी लागतील ना शॉवर मला बाहेर यायला. तोवर मी सामान भरते आणि कळती बात. हाय बच्चा. हाँ बोल गॅरी. काय करतेस? ऍक्च्युली किराणा मालाचं सामान भरतीये. मला इतकं बरं वाटलं ना. राधिकाच्या सोबत राहून काही नाही तर शनाया जरा कामं तरी करायला शिकली यार. मी काय लिस्ट दिली होती, हिने काय आणून ठेवलंय, भलतच काहीतरी आणून ठेवलंय. आता तुम्हीच बघा, मी 5000 रुपये दिले होते, 3000चं सुद्धा सामान नसेल. एक काम सांगितले ना त्याची 10 कामं करून ठेवते ही. शनाया कोणाचा किराणा आहे हा? नाही चल ना तू डायरेक्ट भेटूच ना आपण. ओ तुम्ही हे काय आहे? काय काय हे काय? तुम्ही सांगा ना काय ते. ओ तोंडवार करून बोलताना लाज नाही वाटत? गॅरी लिसन ना. हे थांब शनाया, मी बोलताना मी बघतो यांच्याकडे. हा काय करताय हे? आहे गुरुनाथ आहे कुठे? कुठे काय कामात आहे? बोल महत्वाचं काय ते बोल. त्या शनायाने इथे येऊन आमच्या घरचा किराणा लुटून नेलाय. हा किराणा लुट. गॅरी जर माझं भांडण झालंय आता. अजून काही दिवस सहन कर. एकदा का ते राधिकाचे 300 क्रोर्स आपल्याला मिळाले ना की मग बघ. ते म्हणजे राधिकाला लेसन टीच करून तिची 300 करोडची प्रॉपर्टी आपल्या नावावर करायची का? हे सगळं तुझं डोकं नसणार आहे, तुझी ती मम्मा असणारच आहे. माहितीये मला तुझ्या मम्माने तुझ्यावरती हे असलेच संस्कार केलेले. मी काय केलं? मी काय केलं? अगं तूच तर सगळं केलंयस ना. थांब उद्या दाखवतेस तुला. जोपर्यंत चांगली नोकरी मिळत नाही तोपर्यंत टॅक्सी चालवायचा जॉब कंटिन्यू करावाच लागेल. हा नाही काय नाही, मी हे विचारायला फोन केला. तुम्ही हे म्हणाला होता ना तुमचा नाईट ड्युटीवाला ड्रायव्हर तो आला का परत? चला गुरुनाथ सुभेदार, नाईट ड्युटी. उतर खाली, उतर पहिला खाली. लायकी घ्यायची गाडी चालवायची. अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना. तुला मगाशीच सांगितलं झोपू नको, पण तू ऐकत नाही. तुझ्या अरे बस, हात लावायचा नाही. हा मी तर तुमच्या बाजूनेच बोलतोय आणि तुम्ही ड्रायव्हरची बाजू घेताय. कारण नवरा आहे तो माझा. उतर खाली, उतर पहिला खाली. लायकी घ्यायची गाडी चालवायची. अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना. तुला मगाशीच सांगितलं झोपू नको, पण तू ऐकत नाही. तुझ्या अरे बस, हात लावायचा नाही. हा मी तर तुमच्या बाजूनेच बोलतोय आणि तुम्ही ड्रायव्हरची बाजू घेताय. कारण नवरा आहे तो माझा. एव्हाना मी टॅक्सी चालवतो हे तुला आणि या सगळ्यांना माहिती झालंच आहे. फक्त आईला आणि शनायाला ही गोष्ट कळता कामा नाही. तू असं नको ना करूस प्लीज. चल ना घरी. मी एका कंडिशनवर तुझ्या बरोबर येईन. तू घरी गेल्या गेल्या गुड फॉर नथिंग वर खूप ओरडायचं. असं काय करतेस? तुला माहितीये हे बघ, तू वॉर्न कर तरच मी येईन. कॅरी चल, आताच्या आता आज चल आणि गुड फॉर नथिंग वर ओरड. चल. हळू बोल ना आधी प्लीज. मी का हळू बोलू? आपण आत्ता चालू ना, थांब ना जरा. डोंट फॉरगेट, तू मला प्रॉमिस केलंस की मी इथे राहायला हवी असेल तर तू आत्ताच्या आता गुड फॉर नथिंग वर ओरडशील आणि तिला वॉर्न करशील. हो शनाया, जरा थांबशील का? मी ते एक हे काय आहे? जरा बाथरूमला जाऊन जरा तेवढं तर वेळ दे ना तू. आलो लगेच आलो. काहीही इम्पॉर्टंट करायचं असेल ना गॅरीला की याला बाथरूमला जावंच लागतं. हा बोल डार्लिंग. अरे कसलं डार्लिंग केड्या, इथे प्रॉब्लेम झाला यार. मी वाटच बघत होतो. कसली प्रॉब्लेम व्हायची? नाही प्रॉब्लेमची नाही, तुझा फोन येणार आहे माहित होतं मला. माझा 6th सेन्स सांगत होता की काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे आणि तुला या केडीची गरज पडणार आहे. मग काय तुला ना माझ्या कशाचीच किंमत नाही उरली आजकाल. ए केड्या, जास्त भाव नको खाऊ हा प्लीज. अरे मी भाव खात नाहीये, भाव तू खातोस. मी दाताच्या कण्या करून तुला सोल्युशन सांगतो, सजेशन देतो. मी सांगतो भाई संभल के
व्हायचं मलके, पण तू बरोबर तोंडावर पडतोस. बरं आता पहिल्यांदा मी काय विचारतो त्याचं उत्तर देणार आहेस का तू? अरे माहितीये मला प्रॉब्लेम माहितीये. तू आता घरी गेलायस आणि तुला राधिकावर ओरडायचंय, जे तुला जमणार नाहीये, आणि तू तसं केलं नाही तर शनया तिथे थांबणार नाहीये. करेक्ट? मग तेच तर ना प्रॉब्लेम. आता मलाही माहितीये तुलाही माहिती, मग आता सोल्युशन सांगणार आहेस का? सोल्युशन मी डोक्यात आणून ठेवलेले. काय मग सांग ना. बरं ठीक आहे, सांगतो. हे बघ, आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास कधी ठेवतो? अरे विश्वासाचा काय संबंध? सोल्युशन देतोस ना तू. अरे सांगतोय ना बाबा, ऐकून घे ना. एखाद्या गोष्टीवर आपण कधी विश्वास ठेवतो? जेव्हा ती गोष्ट आपण बघतो आणि ऐकतो. पण समजा एखादी गोष्ट आपण फक्त ऐकली आणि बघितलीच नाही तर? एक कोड्यात बोलू नको, नीट सांग ना. अरे यार ना, तू पण ना. बरं ऐक, आता डिटेल सांगतो काय असतं. हा ओके ओके, मी ट्राय करतो. लोकांच्या नादामध्ये नानींकडे जायला विसरले मी. राधिका, बाई जाऊन येते ग बाई, मी नानींकडे येते की माझ्या बोलवून आल्यात. तू परत आली? हो. तू काऊन बरं परत आली? एवढी 3 मिनिट गेली होती ना, तू सांगितलं होतं ना जा इथून चालती हो परत, येऊ नको. काऊन परत आली तो? बस शाऊट करू नका माझ्यावर ऑरेंज सासू. मी काय एकटी स्वतःहून नाही आली इकडे. तुमचा गॅरी घेऊन आलाय मला. वाटलंच होतं मापोट माती खाणार. त्याला एक अक्कल नाही, अक्कल वाढली तेव्हा कुठे गेला होता देव जाणे बाई. तू काऊन बरं आली? तू जा ना तुझ्या आईच्या घरी जा ना. लिसन, लुक गॅरी लुक. ऑरेंज सासू मला माझ्या घरी जायला सांगते. तू सांग ना त्यांना की तू मला घेऊन आलायस इकडे आणि तू राधिकाला तिच्या बिहेवियर बद्दल क्वेश्चन करणार आहेस. काय क्वेश्चन विचारणार आहे? का विचारणार आहे तो? जा. हा, ही शनाया मागे लागलीये व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करूया म्हणून, आणि माझ्याकडे पैसे नाहीयेत यार. मग माझ्याकडे काय पैशाचा झाड आहे का? बघ ना कुठे काही फ्री पार्टी बिर्टी आहे का? नाही, हा दिवस फक्त प्रेमी युगुलांसाठी का, तर प्रत्येकासाठी असला पाहिजे. सगळ्यांवरती सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. नाही तर ही शनया भैताळ काय, ती कुणाचा आणि कसला विचार करते? तर मोठी मोठी गिफ्ट्स मिळतील, आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. मला ना या शन्याला जरा धडा शिकवायचा. व्हॅलेंटाईन डे स्पेशल ऑफर कुपन घ्या आणि 5 स्टार हॉटेल मध्ये कपल डिनर करा. वाव, व्हॅलेंटाईन्स डे चं कपल डिनर. मी पण एक कुपन घेते आणि गॅरीला सरप्राईज देते. एक्सक्यूज मी, हे काय आहे? व्हॅलेंटाईन डे स्पेशल ऑफर आहे. याच्यावर ना एक ऍड्रेस दिलाय, त्यावर जाऊन याच्यावरची स्टॅम्प घ्यायचा आणि ते 5 स्टार हॉटेल मध्ये दाखवायचं. ओके. हा, काम झालंय. पण आता मी एक नवीन गोष्ट सांगतो, ती नीट कान देऊन लक्षपूर्वक ऐका. तर फौजी आर्मीत जातो, तिथून लई मोठा पराक्रम गाजवतो. पण त्याच मिशन मध्ये फौजीला जेव्हा गोळी लागते, आता त्याला गोळी लागली म्हटल्यानंतर घरातले घाबरते आणि त्याला परत आर्मीत पाठवतच नाहीत. तर त्यांना जाणवलं की माझ्या ह्याच्यात तेवढी उर्मी आहे की तेवढी म्हणजे माझं तेवढं थिंकिंग आहे की मी काहीतरी व्यवसाय करू शकते. तर त्यांनी मला मोटिवेट केलं आणि सांगितलं तू कर, मी तुला सपोर्ट करतो म्हणून. एकदा मला म्हणजे जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की बरेच जण मला फीडबॅक देतात की स्वस्तातली खेळणी बनव. आणि एक क्षण असा आला की मला जाणवलं हे काही खपत नाहीये. पण ह्याने त्याने सांगितलं हे लर्निंग असतं की नेमकं काय करायचं ह्याच्यातनं तू शिकतेस. अण्णा माझे खास मित्र आहेत. काहीही घडलं तर आधी मला सांगतात, त्यामुळं मला सगळं माहिती आहे. गुळ लागला हा म्हाताऱ्या. अहो ती सगळी घराच्या आजूबाजू कसं त्यांच्यामुळेच होता हा सगळा. या घराचा भलावो कोया हो. पण सांगते त्या दोघांची कार्य झालेली नाही, मुक्ती मिळालेली नाही. सिंहासनाच्या पायरीवर बसणं म्हणजे इतरांचा सत्ता सोपानावरून कडेलोट. धक्का बसला कारभाराला, त्याला इलाज नाही का विराज? रायगडाचा एक अलिखित नियम आहे, इथं कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही. ओ आबा, वतनाचं काय ते बोला आता. अरे तुम्ही बोला नाही बोला,
आम्ही या भिजलेल्या घोगड्याचा सोक्षमोक्ष लावणार. तुझा नेम चुकला विक्रांत. जयदीप इकडे मीटिंगवर मीटिंग करतोय. लंगडा घोडा दौड रहा है विक्रांत. बघूया या रेसमध्ये किती पुढे जातोय ते. मी तुला म्हटलं होतं तुला हवं तसंच सगळे कसे वागतील विक्रांत. अंजली वहिनी राणा मी मोटर सुरू करून आलोय. पाणी आलं असेल. चला.